Hello, students, and welcome to the world of chemistry. I'm your chemistry teacher, Dr. Simantini Pati, and we are studying a chapter Introduction to Analytical Chemistry. In last lecture, we have studied precision and accuracy, and now we are going to study empirical formula and molecular formula. With that, determination of empirical formula and molecular formula. मित्रांनो, आपण अभ्यास करतोय केमिस्ट्रीचा आणि याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचे. आणि केमिकल स्ट्रक्चर स्टडी करत असताना त्याच्यामध्ये प्रेझेंट ॲटम्स किती आहेत ते आपल्याला बघायचंय. अँड फ्रॉम दॅट वी विल स्टडी द मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचा सिम्पलेस्ट रेशो काढून आपण स्टडी करतो एम्पिरिकल फॉर्म्युला. Let us see the difference in this empirical formula and molecular formula. Molecular formula of a compound is the formula which indicates the actual number of atoms of the constituent elements in a molecule. म्हणजेच त्या molecule मध्ये ऍक्च्युअली किती atoms प्रेझेंट आहे आणि त्या प्रत्येक एलिमेंटच्या त्या ॲटमचा एकूण नंबर किती, म्हणजेच किती एका स्पेसिफिक एलिमेंटचे किती ॲटम प्रेझेंट आहे हे तिथे सांगितलेलं असतं. तोच तो मॉलिक्युलर फॉर्म्युला. इट कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यूज ऑफ पर्सेंट एलिमेंटल कंपोजिशन अँड मोलर मास ऑफ दॅट कंपाऊंड. या लेक्चरला आपण हे स्टडी करणार आहोत की नेमका हा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला एलिमेंटल कॉम्पोजिशन त्याचं पर्सेंट एलिमेंटल कॉम्पोजिशन दिलेलं असणार आहे आणि त्यावरनं आपल्याला मोलर मास आणि त्याचबरोबर मॉलिक्युलर फॉर्म्युला का काढायचा आहे किंवा डिटरमाइन करायचा आहे. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. कंपाऊंड्स आर गिव्हन विथ देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. इथेन, इथिलीन, ऍसिटिलीन, इथिल अल्कोहोल एक्सेट्रा. मला माहिती आणि तुम्हालाही माहिती की आपलं हे पहिलं वर्ष आहे केमिस्ट्रीचं डीपमध्ये शिकायचं आणि अशा वेळी यांचे जेव्हा केमिकल फॉर्म्युला आपल्याला स्टडी करायचा आहे ते स्ट्रक्चर जर समोर असले तर आपल्याला तो फॉर्म्युला अजून चांगल्या रीतीने लक्षात येतो आणि हेच लक्षात घेऊन आपण हेच कंपाऊंड त्यांच्या स्ट्रक्चर सह स्टडी करू आणि त्यावरून अगदी इझिली तुम्हाला हा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात येईल. Let us see here compounds with molecular formula. This same compounds दिलेले, but difference is only here that with that specific compound its structural formula is given and after that its molecular formula. Let us see first ethane. इथेनचं असतं बघा CH3CH3. एका कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहे अँड फ्रॉम दॅट द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज टोटल 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन आणि म्हणूनच C2H6. बरोबर की नाही? किती ॲटम्स होते? कार्बन एलिमेंटचे 2 ॲटम म्हणून C2 आणि हायड्रोजनचे 6 ॲटम्स therefore H6. Therefore molecular formula of ethane becomes C2H6. In the same way ethylene. कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि एका कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे. आपल्याला माहिती कार्बनची व्हॅलन्सी असते 4. म्हणजेच काय की कंबायनिंग कपॅसिटी ऑफ कार्बन इज 4. कार्बन 4 बॉन्ड्स तयार करू शकतो आणि इथेही आपल्याला दिसतंय कार्बन कार्बन मध्ये हे 2 बॉन्ड आणि हे 2 बॉन्ड सोडून प्रत्येक कार्बनने बनवलेले हे 2 बॉन्ड. म्हणजे एक कार्बनने 2 हायड्रोजन बरोबर बॉन्ड बनवलेले आणि दुसऱ्या कार्बनने 2 हायड्रोजन बरोबर. Thus total atoms of carbon are 2 and total atoms of hydrogen are 4 and therefore molecular formula of ethylene is C2H4. In the same way acetylene or ethyne. अल्केन, अल्किन, अल्काइन स्टडी करतो आपण.
ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी, त्यामध्ये आपण हे सर्व स्ट्रक्चर स्टडी करतो बघा. तर हा ऍसिटिलीन किंवा इथाईन यामध्ये कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. अर्थातच कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड, 3 bonds are there between 2 carbons, remaining only one bond is there, and that one bond is with hydrogen. Each of the carbon form one bond with hydrogen, and thus there are total 2 atoms of carbon and 2 atoms of hydrogen, and therefore molecular formula of acetylene is C2H2. In the same way, ethyl alcohol बघा, एका कार्बनने 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड केलेला आहे, दुसऱ्या कार्बनने 2 हायड्रोजन बरोबर, त्याचबरोबर एका ऑक्सिजन बरोबर बॉन्ड केलेला आहे. ऑक्सिजनची कंबायनिंग कपॅसिटी असते 2, एक कार्बन बरोबर बॉन्ड आणि दुसरा बॉन्ड त्याने केलेला आहे दुसऱ्या हायड्रोजन बरोबर, अंदर CH3CH2OH. हा झाला इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला, आणि म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण त्याचा म्हणतो बघा, 2 कार्बन म्हणून C2, 1, 2, 3, 4, 5 and 6 hydrogen, therefore H6, and single oxygen, therefore O. Therefore molecular formula of ethyl alcohol is C2H6O. Okay. Let us see now empirical formula. Molecular formula काय पाहिलं आपण? Actual number of the atoms present in that specific molecule. And here empirical formula. The simplest ratio of atoms of the constituent elements in a molecule. It's called the empirical formula of that compound. जे constituent atoms आहे molecule मध्ये, त्यांचा एकमेकांशी असलेला simplest ratio तो दाखवतो empirical formula. Molecular formula can be obtained from the empirical formula if the molar mass is known. मोलर मास माहिती असेल तरच आपण एम्पिरिकल फॉर्म्युलावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. The molar mass of the substance under examination is determined by some convenient method. आणि त्या मेथड्स कशा, आपण कसं ते काढायचं ते आपण पुढे पाहतोय. पर्सेंट कंपोजिशन अँड एम्पिरिकल फॉर्म्युला आपण आधीच पाहिलं पहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल तर आपल्याला ते कन्स्टिट्युएंट ॲटम्स जे आहेत त्यांचं पर्सेंट कंपोजिशन आणि त्यावरनं एम्पिरिकल फॉर्म्युला काढावा लागतो, आणि एम्पिरिकल फॉर्म्युलावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर हे पर्सेंट कंपोजिशन नेमकं काय आहे? तर कुठलाही जो मॉलिक्यूल असतो तो मॉलिक्यूल तयार होत असताना त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्युएंट ॲटम्स आहेत त्यांचं टोटल पर्सेंटेज पूर्ण मॉलिक्यूल मध्ये असतं 100. असं गृहीत धरून आपण पर्सेंट कंपोजिशन काढत असतो. Compounds are formed by chemical combinations of different elements. आपल्याला माहितीच वेगवेगळे कंपाऊंड्स वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सने तयार होतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर वॉटर मॉलिक्यूल घ्यायचा असेल, त्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आलेला आहे फक्त, आणि हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र येऊन झालेला आहे H2O मॉलिक्यूल. CH4 म्हणजेच मिथेन जर घेतला तर कार्बन आणि हायड्रोजन एकत्र आलेत आणि झालाय CH4. त्याचा आता नंबर ऑफ कार्बन अँड नंबर ऑफ हायड्रोजन याच्यावर डिपेंड असेल मग की होमोलोगस सिरीज मधले कोणकोणते त्या ठिकाणी कंपाऊंड्स तयार होते. Quantitative determination of the constituent element by suitable methods provides the percent elemental composition of a compound. If the percent total is not 100, हे खूप महत्वाचं आहे बघा, जे आधीच सांगितलं त्याचप्रमाणे. If the percent total is not 100, the difference is considered as percent oxygen. जर आपल्याला समजा त्या एक्झाम्पल मध्ये दिलेला नसेल ऑक्सिजन, आणि जेव्हा आपल्याला पर्सेंट दिलेलं आहे बाकीच्या एलिमेंट्सचं पर्सेंट कंपोजिशन दिलेलं असेल आणि त्याचं सम जर 100 येत नसेल, तर त्यावेळी लक्षात घ्यायचं आपल्याला किंवा त्यावेळी आपल्या लक्षात येतं की 100 मायनस तो डिफरन्स जो आहे तो जो आपण हे केला तर तिथे आपल्याला मिळतं ऑक्सिजनचं पर्सेंटेज. From the percent composition, the ratio of the atoms of the constituent element in the molecule
इज कॅल्क्युलेटेड. कसं कॅल्क्युलेट करतात ते आपण पुढच्या याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊनच पाहूयात ना. लेट अस सी वन एक्झाम्पल हिअर. एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आता आपण नेमका पर्सेंटेज कसे दिलेले असतात हे बघूया. An organic compound contain 80% carbon and 20% hydrogen. Find its empirical formula. आता काय काय दिलेलं पहा, गिव्हन व्हॅल्यूज बघूयात आपण. दिलेलं 80% कार्बन, दॅट इज पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 80 अँड पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इज 20. जर या दोघांची आपण टोटल केली, सम केली तर ती 100 येते. आणि आपल्याला काय आहे की कुठल्याही मॉलिक्यूल किंवा कंपाऊंड जर एकत्र तयार करायचं असेल किंवा तयार झालेला असेल त्यावेळी त्याचं पर्सेंट कंपोजिशन हे पर्सेंट म्हणजे 100 असते असं आपण लक्षात घ्यायचंय आणि हे लक्षात ठेवायचंय. या ठिकाणी दोघं जे दिलेले त्यांचंच कंपोजिशनची टोटल जी आहे ती 100 होऊन जाते. मग यावेळी इथे पॉसिबिलिटी आहे का ऑक्सिजनची? अर्थातच नाही. अँड देअरफॉर हिअर नो ऑक्सिजन इज प्रेझेंट इन कंपाऊंड. आणि म्हणूनच हा जो कंपाऊंड दिलेला आहे यामध्ये ऑक्सिजन ऍबसेंट आहे. आणि म्हणूनच आपल्याला फक्त एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा आहे या पर्सेंटेज ऑफ कार्बन आणि पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. We know that atomic weight of carbon is 12 and atomic weight of hydrogen is 1. आपल्याला माहिती आहे atomic weights त्यांचे. तर आता रिलेटिव्ह नंबर ऑफ कार्बन ॲटम जर काढायचा असेल आपल्याला तर हे ॲटॉमिक वेट्स आपल्याला लक्षात घ्यायचे. आणि म्हणूनच रिलेटिव्ह नंबर ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू पर्सेंट किती याचं कार्बनचं 80. देअरफॉर 80 अपॉन और 80 डिवायडेड बाय इट्स ॲटॉमिक वेट 12. पर्सेंट कंपोजिशन घेतलं कार्बनचं 80 आणि त्याला डिव्हाइड केलं कार्बनच्याच ॲटॉमिक मासने किंवा ॲटॉमिक वेटने आणि ते येतं 6.66. In the same way, relative number of hydrogen atoms is equal to percent composition of hydrogen 20 and atomic weight or atomic mass of hydrogen is 1. Therefore, 20 divided by 1 we get 20. आता इथे एक मिळालंय आपल्याला 6.66 आणि दुसरं 20. दोघांमध्ये लहान कोण तर 6.66. and therefore 6.66 is the smallest factor. कारण आपल्याला आता इथे फक्त मिळालेलं आहे रिलेटिव्ह नंबर ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ॲटम. अजून एम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा बाकी आहे. मग अशा वेळी डिव्हाइड बाय इट टू गेट ॲटॉमिक रेशो. ॲटॉमिक रेशोने डिव्हाइड आपल्याला ॲटॉमिक रेशो काढायचा असेल तर आपल्याला हा जो स्मॉलेस्ट फॅक्टर आहे त्याच्याने डिव्हाइड करावं लागेल. आणि म्हणूनच ॲटॉमिक रेशो ऑफ कार्बन इज इक्वल टू 6.66. कार्बनचा पहा रिलेटिव्ह नंबर किती होता 6.66. त्याला डिव्हाइड करू आपण स्मॉलेस्ट फॅक्टरने, तो आहे 6.66. देअरफॉर ॲटॉमिक रेशो ऑफ कार्बन इज इक्वल टू 6.66 डिवाइडेड बाय 6.66. Answer will be 1. In the same way, atomic ratio of hydrogen is equal to रिलेटिव्ह नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम होते 20, त्याला डिव्हाइड करायचं आपल्याला 6.66 ने अँड देअरफॉर ॲटॉमिक रेशो ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 6.66. आन्सर विल बी 3. आपल्याला ॲटॉमिक रेशो भेटतो हायड्रोजनचा 3. देअरफॉर द सिम्पलेस्ट रेशो ऑफ कार्बन टू हायड्रोजन इज, कार्बनचा आहे 1, हायड्रोजनचा आहे 3 अँड देअरफॉर दिस सिम्पलेस्ट रेशो विल बी 1:3. म्हणजेच एक कार्बन असेल तर 3 हायड्रोजन असतील. अँड देअरफॉर एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड विल बी CH3 और C1H3. ओके, अशा पद्धतीने आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला आपण काढू शकतो जर आपल्याला पर्सेंट कंपोजिशन दिलेलं असेल तर, आणि त्यावरूनच मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा आपण स्टडी करू शकतो किंवा डिटरमाइन करू शकतो. एक अजून एखादा एक्झाम्पल आपण बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल, आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे सम होतं ते 100 आलेलं होतं. देअरफॉर ऑक्सिजन वॉज ॲबसेंट देअर. अँड नाऊ लेट अस सी धिस एक्झाम्पल. Compound containing 65.20% of carbon and 8.76% of hydrogen. Deduce its empirical formula.
पर्सेंट कंपोजिशन दिलेलं आहे कार्बनचं 65.20 and that of hydrogen 8.76. दोघांचे सम करूयात. सम ऑफ कार्बन अँड हायड्रोजन is equal to 65.20 plus 8.76. It will give 73.96. बघा 100 येत नाहीये, 100 पेक्षा कमी आहे. म्हणजेच काय की जो डिफरन्स असेल 100 मधून हे जे सम आहे हे काढल्यानंतर तो डिफरन्स असेल ऑक्सिजनचं प्रेझेन्स किंवा ऑक्सिजनचं पर्सेंटेज. This 73.96 is less than 100, therefore remaining percentage is of oxygen. आता इथे आपल्याला ऑक्सिजनचं पर्सेंटेज दिलेलं नाहीये, परंतु आपण याच्यावरून ऑक्सिजनचं पर्सेंटेज काढू शकतो आणि म्हणूनच आपण ते पर्सेंटेज काढूया. percentage of oxygen is equal to 100 minus 73.96. हे जे आपल्याला सम मिळालंय ते सम आपण 100 मधून मायनस करतोय. 100 minus 73.96, it will give 26.04%. आणि हा असेल पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. म्हणजेच पहा आपल्याला तिघांचे पर्सेंटेज मिळाले. कार्बन percentage of carbon and hydrogen is given in problem and we determine percentage of oxygen. म्हणून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तिघांचे पर्सेंटेज आहेत आपल्याकडे. त्यावरून काढूयात आपण रिलेटिव्ह नंबर ऑफ दिस CHO atom. Therefore, relative number of carbon atom is equal to पर्सेंट होतं कार्बनचं 65.20 आणि ॲटॉमिक वेट कार्बनचं 12. म्हणूनच आपण पर्सेंटला डिव्हाइड करू ॲटॉमिक वेटने किंवा ॲटॉमिक मासने अँड द relative number of carbon atom is equal to 65.20 divided by 12. It will give 5.43. In the same way, relative number of hydrogen atoms is equal to percentage of hydrogen is given. It is 8.76 आणि atomic mass or atomic weight of hydrogen is 1. Therefore, 8.76 divided by 1 we get 8.76 as it. Then relative number of oxygen atom. ऑक्सिजनचे ॲटॉमिक वेट आहे 16 आणि पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन आपल्याला मिळाले 26.04. Therefore, divide this 26.04 by 16 and we get 1.63. Let us find out the smallest factor. आता यातला जो स्मॉलेस्ट फॅक्टर आहे पहा तो आहे तिघांमध्ये हा 1.63. Thus 1.63 is the smallest value. सर्वात लहान व्हॅल्यू मिळालेली आपल्याला ती. And to get the simplest atomic ratio, divide relative number by smallest value. जो आपल्याला रिलेटिव्ह नंबर मिळाले त्याला आपण ह्या स्मॉलेस्ट व्हॅल्यूने डिव्हाइड करू. Therefore, simplest atomic ratio for carbon, hydrogen and oxygen we will determine now. Simplest atomic ratio for carbon is equal to रिलेटिव्ह होतं 5.43. त्याला डिव्हाइड केलं आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यूने 1.63 ने and thus 5.43 divided by 1.63 we get 3.33. In the same way, simplest atomic ratio of hydrogen is 8.76 divided by 1.63. It will give 5.35. In the same way, simplest atomic ratio for oxygen is equal to 1.63 divided by 1.63. कारण ऑक्सिजनचं सर्वात कमी रिलेटिव्ह रेशो होता पहा आणि म्हणूनच आपण तेच घेतलंय आणि आन्सर येतं 1. As atom is never in fraction. आता इथे आहे पहा सिम्पलेस्ट ॲटॉमिक रेशो मध्ये कार्बन साठी 3.33 आणि हायड्रोजन साठी 5.35. मग अशा वेळी आपल्याला तो ॲटम काही फ्रॅक्शन मध्ये मिळणार आहे का? असं कधीच होत नाही. कुठलाच ॲटम कधीच फ्रॅक्शन मध्ये नसतो. As atom is never in fraction, convert it in whole number multiplying by proper number. प्रॉपर नंबरने मल्टिप्लाय करून आपण त्याला होल नंबर मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया आणि या ठिकाणी वी मल्टिप्लाइड बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केलं आपण. दिस नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इज इक्वल टू 3.33 multiply by 3 we get 9.99. It is equal to 10. Number of hydrogen हा मिळाला आपल्याला सिम्पलेस्ट ॲटॉमिक रेशो 5.35.
Thus 5.35 multiplied by 3, we get 16.05. That is 16. In number of oxygen atom, simplest atomic ratio for oxygen is 1. Divided by 3, we get 3. Just काय? Number of carbon atom 10, hydrogen atom 16, oxygen atom 3. Hence the empirical formula of the compound is C10H16O3. तर अशा पद्धतीने आपण पर्सेंट कंपोजिशन वरून एम्पिरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करू शकतो. जे आपण आधी केलं तेच इथे फक्त टेबल फॉर्म मध्ये केलेलं आहे आपण. An organic compound contains 12.8% carbon, 2.1% hydrogen and 85.1% bromine. Its molecular weight is 187.9. Find the molecular formula of a compound. आधी फक्त आपण आधीच्या दोघं एक्झाम्पल्स मध्ये पाहिलं, एम्पिरिकल फॉर्म्युला फाइंड आउट केला. आता आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. अँड फॉर दॅट मॉलिक्युलर वेट इज गिव्हन. मॉलिक्युलर वेट सुद्धा दिलेलं आहे. नेमकं मॉलिक्युलर वेटने काय फरक पडत असेल ते आपल्याला आता बघायचं इथे. इन द सेम वे जसं आपण आधी केलंय त्याच पद्धतीने. What is given here? Percentage of carbon is given. It is 12.8, hydrogen 2.1 and bromine. इथे ऑक्सिजन नाहीये, ब्रोमीन आहे. आणि ब्रोमीन दिलेला आहे 85.1%. Whether oxygen is present here or not. And for that we will take sum of all these three. या तिघांचा आपण सम घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, if it is equal to 100 then no oxygen is present. If it is less than 100 then oxygen is present there. Therefore sum of percentage of elements carbon, hydrogen and bromine, तिघांचं जे percentage आहे त्याची आपण सम केली and that is equal to 100. The 100 आहे, that means there is no oxygen is present in this compound. Only carbon, hydrogen and bromine is present. Oxygen is absent. ह्या तिघच आहेत फक्त, इथे ऑक्सिजन प्रेझेंट नाही. आता आपल्याला काढायचं आहे एम्पिरिकल फॉर्म्युला. रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स. रिलेटिव्ह नंबर साठी काय करतो आपण? पर्सेंट कंपोजिशन डिवाइड करतो बाय इट्स ॲटॉमिक वेट. अँड दस relative number of atom, carbon atom is equal to percentage of carbon atom 12.8 divided by atomic mass 12 and thus we get 1.066. This is relative number of carbon. In the same way relative number of hydrogen is 2.1. This is percentage of hydrogen divided by its atomic mass 1 and thus we get 2.1. And for bromine percentage composition is 85.1 divided by its atomic mass 80 and thus we get 1.064. Here we get relative number of atom and now we will determine atomic ratio. आपल्याला आता atomic ratio काढायचा आहे आणि atomic ratio साठी काय करायचं आहे तर स्मॉलेस्ट फिगर कुठली तीच बघायची. स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठली? We get three figures 1.066, 2.1 and 1.064. आणि लक्षात येते आपल्या की 1.064 is the smallest and therefore divide these all by this 1.064 to get atomic ratio and thus atomic ratio for carbon is 1.066 divided by 1.064. It will give 1. For hydrogen, relative number of atom of hydrogen are 2.1, divide it by 1.064 and we get 2. For bromine, 1.064 divide by 1.064 and we get 1. म्हणजेच काय आपल्याला काय दिसतंय की कार्बन 1, हायड्रोजन 2, ब्रोमीन 1. That is, if carbon is 1, hydrogen are 2 and bromine is also 1. That is, this ratio will be 1 H2 H2 1. This empirical formula is CH2Br. Empirical formula मिळाला आपल्याला CH2
Br. ओके. देन एम्पिरिकल फॉर्म्युला वेट, कारण आपल्याला मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे. मॉलिक्युलर वेट मॉलिक्युलचं असणार आहे, पण आपल्याला मिळाला हा एम्पिरिकल फॉर्म्युला, म्हणून आपण आधी एम्पिरिकल फॉर्म्युलाचं वेट काढून घेऊया. तेच एम्पिरिकल फॉर्म्युला CH2Br. आता प्रत्येकाचा ॲटॉमिक मास आपल्याला घ्यायचं आहे, त्याचं सम करायचं. Atomic mass or atomic weight of carbon is 12, atomic weight of hydrogen is 1, and atomic weight of bromine is 80. Hydrogen are 2, therefore 1 into 2. 12 plus 2 plus 80, it will give 94. Thus empirical formula weight is 94. Molecular weight of compound is given and it is 187.9, which is twice the empirical weight. Empirical weight है 94, the molecular weight है 187.9. It is twice as that of empirical weight. Therefore, molecular formula is twice the empirical formula. आणि म्हणूनच जो मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल कंपाऊंडचा, हा एम्पिरिकल फॉर्म्युलाचे ट्वाइस असेल. एम्पिरिकल फॉर्म्युलामध्ये 1 कार्बन होता, मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये 2 कार्बन असतील. एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये 2 हायड्रोजन होते, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यात 4 हायड्रोजन असतील. आणि एम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये ब्रोमीन एकच होता, तर मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये ब्रोमीन असतील 2 ॲटम, अँड दरफर द मॉलिक्युलर फॉर्म्युला विल बी C2H4Br2. अशा पद्धतीने आपण मॉलिक्युलर वेट, एम्पिरिकल फॉर्म्युला या सर्वांवरून काढू शकतो मॉलिक्युलर फॉर्म्युला. काय काय केलं पहा आपण इथे. तर या ठिकाणी आपण आधी सम करून घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी, जे काही एक्झाम्पल असेल पर्सेंटेज कंपोजिशनचं त्या ठिकाणी, तिथे आपण जे पर्सेंट दिलेले आहेत त्या प्रत्येक ॲटमच्या पर्सेंटेजचं सम केलं. अँड इफ धिस सम इज लेस दॅन 100, then and then only oxygen is present there, and if not, then oxygen is absent. मग त्यावरून आपण रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स काढले, ॲटॉमिक रेशो काढला, त्यावरून एम्पिरिकल फॉर्म्युला, and from that empirical formula we will get molecular formula. हे आपण या पद्धतीने करू शकतो. Here some compounds are given with their empirical formula and CHO ratio, carbon hydrogen oxygen ratio, that empirical formula. काही कंपाऊंड आपण सुरुवातीलाच पाहिलेत. आता फक्त तेच केलेलं आहे की पटकन या ठिकाणी नेमका तो स्ट्रक्चर जर डोळ्यासमोर आला तर आपल्याला नेमके बॉन्ड्स कसे तयार झालेले आहेत हे लक्षात येतं. आपल्याला माहिती, अल्केन जर असतील तर त्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो. अल्कीन असतील तर कार्बन आणि कार्बन मध्ये 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो. आणि अल्काईन जर असतील तर त्या ठिकाणी कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. लेट अस सी फर्स्ट कंपाऊंड इथिलीन. इथिलीन साठी स्ट्रक्चर दिलंय पहा, CH2 डबल बॉन्ड CH2. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे 2 कार्बन साठी 4 हायड्रोजन, आणि म्हणूनच एम्पिरिकल फॉर्म्युला होणार त्याचा 2 4 म्हणजे 1 2. therefore एम्पिरिकल फॉर्म्युला विल बी CH2. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला त्याचा C2H4, but empirical formula will be CH2. And percent composition of CH, there is no oxygen is present in ethylene, therefore percent composition CH ratio will be 1:2. Then ethyl alcohol. इथिल अल्कोहोल मध्ये इथेन मधला एक हायड्रोजन रिप्लेस करून त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच झालेला असतो. CH3 म्हणजे एका कार्बनला 3 हायड्रोजन अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे. 1 हायड्रोजन बॉन्ड इज रिप्लेस बाय OH हायड्रॉक्सिल ग्रुप, आणि म्हणूनच इथे हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे त्या ठिकाणी. आणि फॉर्म्युला झाला त्या ठिकाणी एम्पिरिकल फॉर्म्युला विल बी C2H6O. 2 कार्बन आहेत, 6 हायड्रोजन आणि
single oxygen is present there. All three elements are present, C, H and O, therefore CHO ratio will be 2H2 6H2 1 for ethyl alcohol. In the same way for dimethyl ether, ether ROR, अल्किल ग्रुप, दोन अल्किल ग्रुप ऑक्सिजनने जोडलेले असतात. आणि इथे काय नावच आहे पहा, डायमिथिल म्हणजे दोन मिथिल ग्रुप आहे. दोन मिथिल ग्रुप त्यांना जोडलेले आहे ऑक्सिजनने अँड देअरफॉर CH3O CH3. दोन कार्बन C2, तीन हायड्रोजन एका कार्बनला, दुसऱ्या कार्बनला तीन हायड्रोजन, H6 single oxygen O, and therefore C2H6O is its empirical formula and CHO ratio is 2H26H2 1. Acetaldehyde, CH3CH double bond O, म्हणजे एक कार्बन आहे त्याला तीन हायड्रोजन अटॅच आहे, दुसऱ्या कार्बनला एक हायड्रोजन आणि डबल बॉन्ड करून एक ऑक्सिजन अटॅच आहे तिथे. आणि म्हणूनच एम्पिरिकल फॉर्म्युला विल बी C2, हा एक कार्बन, दुसरा कार्बन C2, H4 3 आणि 1 4, H4 आणि O, and CHO ratio is 2H2 4H2 1. Then acetone, CH3CO CH3 is its structural formula or structure. 3 carbon atoms are present there, with that 6 hydrogen and 1 oxygen. Therefore empirical formula will be C3H6O and CHO ratio is 3H2 6H2 1. Acetic acid, CH3C double bond O OH. कार्बन किती झाले? 1 2 carbons are present there. Hydrogen 3 plus 1 4 hydrogen and oxygen 2. Therefore molecular formula will be C2H4O2 and empirical formula will be CH2O, and therefore CHO ratio will be 1H2 2H2 1. In the same way, formaldehyde, structural formula is HC double bond OH. Single carbon, 2 hydrogen, single oxygen. And therefore, empirical formula will be CH2 and O. And its CHO ratio will be 1H2 2H2 1. Thus, we can find out empirical formula from percent composition, and from that we can find out molecular formula and molecular weight of the compound. आता इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण पुढील टॉपिक घेऊया या चॅप्टरचा. टिल देन, हॅव अ नाईस टाइम. थँक यू.